तर पुणे शहर काँग्रेसची शहरातील 5 मतदारसंघाची मागणी असल्याचं समजते। काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत ही मागणी करण्यात आली। तर काँग्रेसकडे या आधीच शहरातील 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। यामध्ये कसबा, शिवाजीनगर आणि कंटोन्मेंट मतदारसंघाचा समावेश आहे। मात्र हडपसर आणि पर्वती मतदारसंघ ही काँग्रेसकडे घेण्याची मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। बालाजी, काँग्रेसकडून आता 5 जागांची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे, काय अधिकचा तपशील आहे? विधानसभेची जी तयारी आहे ती सगळे पक्ष करतायत। मात्र महाविकास आघाडीमध्ये आता या जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसने आता 5 विधानसभा मतदारसंघ जे शहरातले आहेत ते मागितलेले आहेत आणि त्यामध्ये जे 2 विधानसभा मतदारसंघ आहेत ते प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांच्याकडून लढले गेलेले यापूर्वीचे हे मतदारसंघ आहेत आणि त्यांचा पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारी करतोय। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 8 विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे। 8ही विधानसभा लढण्याची जी तयारी आहे ती सुरू असतानाच काँग्रेसने त्यांच्याकडले 2 मतदारसंघ आणि आमचे पूर्वीचे जे 3 मतदारसंघ आहेत त्या तिन्ही ठिकाणी काँग्रेसला जागा मिळावी अशी मागणी शहर काँग्रेसने विभागीय बैठक जी होती पश्चिम महाराष्ट्राची त्यामध्ये जे प्रभारी आहेत चेनिथल्ला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केलेली आहे। त्यामुळे या जागा वाटपामध्ये आता मोठं घमासन होण्याची शक्यता आहे, कारण प्रत्येक पक्षाकडे दावेदार आहेत। मात्र पुण्यात जी स्थिती आपल्याला पाहायला मिळते ती प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे। यामध्ये शिवसेना जी आहे ते मात्र एखादी जागा मागू शकते, मात्र बाकी जागेवरची जी चढाओढ आहे ते आता आपल्याला पाहायला मिळते। वरिष्ठ स्तरावरून याबाबत काय निर्णय होतो तेही पाहणं महत्त्वाचं आहे। विक्रांत, अगदीच बालाजी, जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाकडे आपापले उमेदवार दावेदार आहेत, मात्र संयुक्त बैठकीत काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार।